डोळ्याला पाणी लावून घ्यायचे, तुम्ही पण पाणी लावून घ्यायचे डोळ्याला आपल्या। नेत्रो जगस्पर्शः। आता ते गंध आहे ते गंध स्वतःला लावून घ्या तुम्ही। गंध लावून घ्या मधल्या बोटाला हा बरोबर। जे मधले हे बोट आहे देवासाठी, मधल्या बोटाने स्वतःला गंध लावून घ्या। ये देखो ये भगवान के लिए ये मुझे पुत्र लगाने का। हाँ अभी पुत्र लगाने हल्दी को हल्दी के लिए आप चंदन लगाने का आप हल्दी को लगा लो। ये तो सभी हल्दी को लगाने का पहले हल्दी मालूम नहीं लगाने का। ये देखो हल्दी दर ये दोनों लेते पहले हल्दी मालूम को कुमकुम लगाने का आगे का भगवान बिल लगाने का तो ये कस्तूरी देवदार नक्षत्र सुबह नासाने नृत्यम करदेनो करेंगण श्रवण करदेनो को कसले विरुद्धो विजय ते गोपाल चूडामणी। आता तुमच्या डाव्या हातात पै घ्या, डाव्या हातात तुम्ही हाताला लावून ठेवा ते। डाव्या हातात पै घ्या, उजव्या हातावरून आपल्याला 3 वेळा पाणी पियायचे आणि चौथ्यांदा तामनामध्ये सोडून द्या। 3 वेळा पिया सुरुवातीला, पिया 3 वेळा। श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः। तीन वेळा पाणी पियायचे, चौथ्यांदा तामना सोडून द्यायचे। पिया 3 वेळा, चौथ्यांदा तामना सोडून द्या। श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, गोविंदाय नमः। चौथ्यांदा तामना सोडून द्या। हात जोडायचे तथा हात जोडा। तुमच्याजवळ स्वतःचा रुमाल नॅपकिन काय असेल स्वतःचा तो जवळ काढून ठेवा। हात पुसायला त्याला हात पुसून घ्यायचे आणि हात जोडा। श्री वरदमुने नमः, गणाधिपते नमः, विष्णुदेवताय नमः, कुलदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, वासुदेवाय नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, देवताय देवताभ्यो नमः। अभिनमस्तु सुमुखस्य गन्धस्य कपिलोपजगणकः नमो दृष्टो विप्रवरणदितुरेकरणदक्षो बालितन्द्रो वजनं बालशे धनमृत संग्रामे संग्रेवा विघ्नस्तचिन्नजने शुभं प्रणन्ते मुक्षिवरन्या प्रसन्नवदनन्दय सर्वमङ्गलमङ्गलमङ्गलय शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति शमनेषु भगवान् मङ्गलाचरणे तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलनामस्यं देवस्यं तस्यं मया ईशो प्रियस्तु जनार्दनां विष्णुमूर्तस्रावे सर्वेषु नन्दगणेषु श्रेयस्सिमुनिकुला देवात्मविजननां श्रीगुरुतो महापुरुषाभ्या प्रवर्तमान सत्यब्रह्मनिर्मलान्ते श्रीशिरोवारम्भे वैवक्रमबुद्धावतरजन्मगण देशे बोधावतरणा क्रोधिनामः सर्वश्रेयशरणेन कृतो मार्गशीर्षमासे कृष्णपक्षे चतुर्ध्यात्मिधौ सौम्यवासरे पुष्यदिवसे कर्कस्ये सुदेव समन्वित धनुष्ये श्रीसूर्य ऋषभश्री सदेवगुरु शेषेषु यथा तन्नाशिस् तनिस्ते सुधज्योतिर्मुखे एवं प्रयुक्तायां शुभ पुण्यनिधौ। सगळ्यांनी उठून करा। 2 तुम्ही हातामध्ये अक्षर घेऊन ठेवा। आता हातामध्ये अक्षर घेऊन हातामध्ये पकडून ठेवा। आधी काय म्हणू नका, तुम्ही सांगू तुमची सगळ्यांची नावं घ्यायची ना, तुम्ही थांबा फक्त अक्षर घेऊन ठेवा हातामध्ये। तुम्ही प्रत्येकाने अक्षर तुम्ही फक्त हाताला ठेवा, हात तिकडून चावले ठेवा। थोड़ा ही लेने का, ये 2 मिनट आगे इतने दे दो। हाथ में बीच में चावल ले लो, वही हाथ में 2 चम्मच पानी ले लो। चिमटी में लेने का है, बीच में ले लो। हाँ इकट्ठा करो। आप हाथ टच कर दो ना, राइट हैंड हाँ। हमें बोलना वैसा मेरे पीछे बोलने का भी है। मला सांगतो मी काय म्हणू। मम आत्मनः पुराणोक्त फल प्रार्थ्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम। स्वतःच्या पुत्राचा नावाचा उच्चार करा। जर माहिती नसेल तर काश्यप गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे। 2 मिनिटं थांबा तुम्ही।
पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम ही सगळी जी नावं आहेत आणि गोत्र त्यांचे पहिल्यांदा नाव मम अनुज्ञेन यजमानस्य आता त्यांच्या गोत्राचा नावाचा उच्चार करून घ्या आणि सगळ्यांनी तुम्ही वाचून घ्या तुमच्या मनामध्ये वाचा हा वाचा ती झाली की बस सांगा वाचून घ्या तुम्ही अभिषेक खेर गौतम गोत्र अभिषेक गोयल गोत्र गिरिधर भट्ट विश्वामित्र समीर शांडिल्य गोत्र मोहन कृष्णन नायर अभिषेक शर्मा वशिष्ठ गोत्र अनूप मुळे गौतम गोत्र उत्कर्ष अरुण खेर गौतम गोत्र अरुण खेर गौतम गोत्र उपेक्षा खेर गौतम गोत्र आशा खेर गौतम गोत्र अपर्णा खेर गौतम गोत्र वेद प्रकाश भारद्वाज गोत्र प्रियांशु साहू भारद्वाज गोत्र मनीष कुमार कश्यप गोत्र दिव्यांशु ओम प्रकाश अत्रे कृष्णात्री गोत्र वैभव मृणाल खेर गौतम गोत्र विद्याधर पांडे भारद्वाज गोत्र गौतम प्रकाश कश्यप गोत्र डॉक्टर संध्या टिकेकर जामदग्नी गोत्र जतिन सुनील चौधरी कल्की गोत्र पीयूष सुनील चौधरी कल्की गोत्र आनंद कुमार तिवारी शांडलिया गोत्र विजय बी खेर गौतम गोत्र प्रिया शर्मा कश्यप गोत्र दिलीप ओमदे गौतम गोत्र चंद्रशेखर देशपांडे अत्री गोत्र नीलेश देसाई जामदग्नी गोत्र प्रिया रोहित सप्रे अत्री गोत्र स्वाति खेर गौतम गोत्र निधि अतुल गर्ग गोत्र अमित लगाटे कुत्स गोत्र सगळ्यांच्या वतीने तुम्ही अभिषेक करताय म्हणून तुमच्या नामाचा आणि गोत्राचा उच्चार करा स्वतःच्या अभिषेक खेर गौतम गोत्र आता परत मी सांगतो की सगळ्यांबरोबर म्हणायचे म्हणा सगळ्यांनी अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं सकल पीडा परिहारार्थं मनेसिद्ध सकल मनोरथ सिद्ध्यर्थं श्री महागणपति प्रीत्यर्थं यथा ध्यानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आह्वानादि पूजनञ्च करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणञ्च करिष्ये आसनादि कलश शंख घंटिका दीप पूजनञ्च करिष्ये आता तुमच्या हातामध्ये ज्या अक्षता आहेत त्या हातामध्ये पाणी घ्या आणि सगळ्या अक्षता पाण्याबरोबर खाली तामणामध्ये सोडून द्यायचे हात मी थोडंसं पाणी दिलो पूरा पानी के साथ मुझे पानी के चावल छोड़ दो पानी के साथ हाँ पानी के साथ छोड़ने का हाथ में पानी ले लो ऐसा नहीं हाथ पानी के साथ छोड़ते पाण्याबरोबर सगळ्या अक्षता खाली तामणामध्ये सोडून द्या अभिषेक आहे ना असं पाणी पाण्यामध्ये बसून जाते आता हातामध्ये परत गुरुचे अक्षर घेऊन ठेवा हात में गुरुचे चावल ले लो परत हातात अक्षर घेऊन ठेवा ओम गणपती ओम गणपती मोहे कविं गौरी नमो मंजलास्मा ज्येष्ठाय नमः आज शुभम दुर्गे सिद्ध साधना ओम नमः महागणपते नमः ध्यायामि चिंतयामि त्या गणपतीच्या मूर्तीवरती अक्षर व्हायचे गणपतीच्या मूर्तीवरती अक्षर व्हा ओम नमः महागणपते नमः ध्यायामि चिंतयामि आता
ताटामधलं एक फूल घ्या, फुलाला गंध अक्षर धरा कुंकू लावून घ्या आणि तुमच्याजवळ कलश आहे त्या कलशाला फूल व्हायचंय आणि 2 हात लावून कलशाला नमस्कार करायचा. तुमच्या जवळच्या कलशाला फूल व्हा, 2 हात लावून कलशाला नमस्कार करा. कलश देवताभ्यो नमः सर्वोपचारं समर्पयामि प्रार्थनपूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. तुझा कलशाला फूल वाहते. आता चौरंगावर उजव्या बाजूला शंख ठेवलाय बघा. त्या शंखामध्ये 2 वेळा पाणी घाला. शंखामध्ये पाणी घाला 2 वेळा. शंखामध्ये 2 चमच पाणी घालतो राईट हँड से. त्यानंतर ताटामधलं पांढरं फूल घ्या. फुलाला फक्त गंध लावा, बाकी काही लावू नका आणि शंखावर ठेवून द्या. फक्त गंध लावायचे, बाकी काही लावू नका. हळद कुंकू अक्षत काही लावायचं नाही, फक्त गंध लावून ठेवून द्या. शंकर देवताभ्यो नमः सर्वोपचारादे दंडपुष्पं समर्पयामि. आता परत एक फूल घ्या. कुठलाही फूल घ्या. कुठलंही फूल घ्यायचे. फुलाला गंध अक्षत हळद कुंकू सगळं लावून घ्यायचे. फूल चंदन चावल आदि फूल लगाने का है. घंटी को फूल चढ़ा दो तो घंटी बजाने. चौरंगावर घंटिका ठेवले. त्या घंटिकेला फूल वाहा आणि घंटिका वाजवा. समर्पयामि प्रार्थनं समर्पयामि नमस्करोमि घंटिकानादं कुर्यात्. बस. समोर बाजूला समय जागेवर नमस्कार करा. दिव्याला नमस्कार करायचा आहे. दीप देवताभ्यो नमः प्रार्थनं समर्पयामि नमस्करोमि. प्रत्येकाने आपापल्या ताटातला फूल घ्या. तुमच्या जवळच्या कलशामध्ये आता पूजा केली त्या कलशामध्ये पाण्यामध्ये फूल बुडवा. सगळ्या पूजा साहित्यावरती स्वतःच्या अंगावरती पाणी शिंपडून घ्या. सगळ्या पूजा साहित्यावरती पाणी शिंपडा. मग स्वतःच्या अंगावर शिंपडा आणि ते फूल फुलांच्या ताटातच ठेवा. फूल फुलांच्या ताटात ठेवायचे. खाली मी देतो. हा अपवित्र पवित्र वा सर्वावस्थान गतो यत्परितक सवनं कृतिजे कलशोदकेन पूजा द्रव्याणि देवा आत्मानंच प्रोक्षेत. आता परत हातामध्ये थोडेसे अक्षर घेऊन ठेवायचे. एकदंतं दुर्भगणं दुर्जं पाशां कुशलं देवा ध्यायामि चिंतयामि. त्या घंटे डोक्यावरती अक्षर व्हा प्रत्येकाने. भगवान की माती के ऊपर चमन चला दो. आणि आता गणपतीची मूर्ती जड आहे. 2 हातांनी उचला ती आणि उजव्या बाजूच्या दामनात खाली घ्या उचलून. मूर्ती जड आहे, ती हलकी नाहीये. आता देवावरती परत अक्षर व्हायचे. देवावरती परत अक्षर व्हा. देवावरती अक्षर व्हायचे. मूर्ती सीधा रहो. सरळ ठेवा मूर्ती. सीधा रहो. हा काळीचे देवते कशे जलशे ओम नमस्कारते नमः आवाहनते. आज अध्यक्षता समर्पयामि. आता पहिली देवावरती 4 वेळा पाणी घालायचे. देवावरती भगवान 4 बार पाणी घालतो. देवावरती 4 वेळा पाणी घाला. पाद्यं त्यास लोकनाथं समर्पयामि. ओम नमः आगते नमः अस्त्रगं समर्पयामि. काचकं समर्पयामि. ओम नमः स्नानियं समर्पयामि. आता प्रत्येकाच्या जवळ ताटामध्ये पंचामृताचं भांड दिलंय. त्यातून 2 वेळा पंचामृत देवावरती वाहा आणि 5 वेळा साधं पाणी घालायचे. अपने पास जो पंचामृत डाली गई उसमें से भगवान के ऊपर 2 बार पंचामृत चढ़ाने का है. बाद में 5 बार सादा पानी चढ़ाने का है. 2 वेळा पंचामृत 5 वेळा साधं पाणी. वयोदेवतंजेमा वधू शरण नामं समर्प्य दीतो श्रेष्ठ. ओम नमः आगते नमः. एकत्रित पंचामृत दो जगत्सावे सर्वकर्मणांते नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. आता पळीमध्ये परदेला पाणी घ्या. पळी डाव्या हातात घ्या. पळीमध्ये पाणी घ्यायचं. पळी डाव्या हातात घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं गंध मिक्स करा. चम्मच राइट लेफ्ट हैंड में चम्मच पकड़ो. राइट हैंड से उसमें चंदन मिलाने का है.
ही राईट हँड ती पळी उजव्या हातात घ्या बघा. ते पाणी चंदन मिश्रित गंध मिश्रित जे पाणी आहे ते देवावरती वाहा. गंध मिश्रित केलेलं. त्यानंतर 2 वेळा साधं पाणी व्हायचं बरं. बातमी दोबार साधा पाणी करा दो. 2 वेळा साधं पाणी वाहा. कर बोलायला स्मरण सोडून जगन्नाथ धर्मदेवता ओम नमः महागंधे महा एकत्रित पंचामृते समर्पयामि. पंचामृतेन शुद्धो जगद्रवामि सकल पूजा परिगुणार्थे नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. आता ताटामधलं एक फूल घ्या. फुलाला गंध हळद कुंकू अक्षत सगळं लावून घ्यायचे आणि गणपतीला फूल वाहते. फुलाला गंध अक्षत हळद कुंकू सगळं लावून घ्या. फूल को चंदन चावल हल्दी और कुंकुम लगाने का है. वो नीचे भगवान को चढ़ा दो. ये देवाला वाहते. ओम नमः महागणपते नमः. सर्वो जगन्नाथ समर्पयामि. समर्पयामि. नमस्ते. आता बाजूच्या सामानात गणपतीने बाजूच्या सामानात 2 वेळा हातावरून सामानात पाणी सोडून द्या. 2 वेळा 2 वेळा सामानात पाणी सोडून द्या. ओम नमः महागणपते नमः. ओम नमः महागणपते नमः. स्थापित दीपं समर्पयामि. ओम नमः महागणपते नमः. नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं पूर्वस्थापित गुडखाद्य शेष नैवेद्यं समर्पयामि. आता डाव्या हातात पै घ्या. तुमच्या उजव्या हातात पाणी घ्या आणि त्या गुड खोबऱ्याच्या वाटीच्या बाजूने पाणी फिरवायचं आणि नैवेद्य दाखवायचा आहे. गुड खोबऱ्याच्या वाटीच्या बाजूने पाणी फिरवा. देवाला नैवेद्य दाखवा. नैवेद्यार्थे गुडखाद्य शेष नैवेद्यं समर्पयामि. अमृतस्य स्वाहा. प्राणान्मः अपरान्मः उदानमः समनमः ब्रह्मणे नमः. एकदा हातावरून कामनात पाणी सोडून द्या. नैवेद्यमध्ये भोजनादेवनं समर्पयामि. परत हातात पाणी घ्या. परत एकदा पाणी फिरवा. प्राणान्मः अपरान्मः प्राणान्मः उदानमः समनमः ब्रह्मणे नमः. 3 वेळा कामनात पाणी सोडून द्या. प्रभुजनं समर्पयामि. हस्तभूषणं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्या छोटंसं. फुलाला गंध लावा आणि देवाला फूल वाहते. फुलाला गंध लावा. देवाला फूल वाहायचे येते. हरोद्वर्धनार्थे सपुष्प चंदनं समर्पयामि. आता बघा या बाजूचा पेढा आणि या बाजूची नारळ फळं इकडे आणि धर्मकात. हा बघा हा विडा आणि या बाजूचे नारळ फळ आहे. त्याच्यावरतीच फक्त पाणी घालायचे. सगळीकडे आधी घालू नका. त्या हातामध्ये उजव्या हातात पै घ्या. एक एक थेंब पाणी घाला. पैत पाणी घ्यायचंय आणि एक एक थेंब पाणी घालायचं. एक एक थेंब पै घालायचं नाही. एक एक थेंब फक्त त्या विड्यावर एक एक थेंब पाणी घाला फक्त. बस. पै घेतल्यानंतर सगळीकडे डोकं घालायचं. प्रत्येक वेळा पै भरून घेऊ नका. एक बार लेने के बाद एक एक बूंद सबके ऊपर डालने का है. सबके ऊपर मतलब एक पानी का विडावर एक नारियल फल दो. ओम नमः महागणपते नमः. मुखवासान्ते पूर्णमूला सुवर्ण दक्षिणां समर्पयामि. ओम नमः महागणपते नमः. विदमगविचा नारिकेलं समर्पयामि. नमस्करोमि. 4 वेळा हातावर कामनात पाणी सोडून द्यायचे. 4 वेळा प्रदक्षिणं बघा. प्रार्थना बघा. नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. आणि नमः पंचामृत पूजनेन श्री महागणपती देवता प्रियंका. आता देवाची फुलं वाहिलीत ना तुम्ही. सगळी फुलं हातामध्ये घ्या. त्या फुलांचा वास घ्या. भगवान को चढ़ाए फूल है. सब फूल हाथ के लोग फूल सुनने का पहले आप सुनने के बाद फूल सुनने के लिए त्या फुलांचा तुम्ही वास घ्यायचा आहे. तुम्ही लोकांनी वास घ्या आणि या बादलीमध्ये टाका. तळेने मानल्या विष्णूच्या अभिषेकं क्रियात.
आता अभिषेक आहे तेव्हा पहिली देवाला सतत पाणी घालत राहायचे. अभिषेक पूर्ण होईपर्यंत भांड्यामध्ये पाणी भरून घ्या आणि पहिली देवाला सतत पाणी घालत राहायचे. तुम्ही अभिषेक करत असताना मनामध्ये ओम गम गणपती मनामध्ये म्हणायचे आणि गणपतीवर पाणी घालत राहायचे. सतत सुरुवात करा. ओम शांति 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 ओम शांति बुद्धि तुष्टास्तु मंगलमूर्ते बस आता एक काम करायचं भांड्यांच्या द्या पाण्याचा आप मूर्ति ऊपर ले लो ऊपर लेने के बाद नीचे रखने का नहीं पूरा पानी बर्तन में डाल करो चम्मच से डायरेक्ट डालने उसका दे उचलल्यानंतर खाली ठेवू नका डायरेक्ट करा खाली ठेवू खाली ठेवू हे घ्या उचलून घ्या उचलून घ्या उचलून घ्यायची आणि वरती ठेवून द्यायची
हां थोडी गॅप ठेवा कारण पाठीमागे बसणं येणार प्रवास. थोडी गॅप ठेवा. मूर्ती ठेवताना थोडी गॅप ठेवा. आता तुमचं वस्त्र द्या ते दिलेलं तुम्हाला आहे ठिकाणी लक्ष द्या. फक्त हे वस्त्र हातामध्ये घ्या. प्रत्येकाने दाखवतो मी एवढंच उघडा, जास्त उघडू नका. आणि हे बघा हे फक्त असं पाठीमागे ठेवून द्या. बस पूर्ण उघडू नका. उघडू पाठीमागे ठेवून द्या गॅपमध्ये. आता सुरुवातीला आपल्याला गणपतीवरती अक्षर व्हायचे, नंतर त्या वस्त्रावरती अक्षर व्हायचे. पहिले गणेश जी को चावल दो, बाद में वस्त्रों को चावल करेगा. ओम नरत्रयामि उपायनो जयसे यादे प्रतिष्ठा परदक्षिण व्हायचे. ओम नमः महा वस्त्रोद्धारणे यजुर्नदक्षिणा समर्पयामि. आता देवाला गंध लावायचे. या बोटाने देवाला गंध लावा. चंदनम समर्पयामि. आता परत अक्षर व्हायचे. परत एकदा अक्षर व्हा. ओम ह्रस्वा महागणपते नमः. अलंकार दीक्षितां समर्पयामि. हळद कुंकू. आप उनको बोलो हल्दी कुंकू करने के लिए. पहले आपके बाद में कुंकू. हरिद्राज दे सर्वालंकरणं के देवतां हरिद्राज विद्ये नमः सिद्धे नमः. हरिद्राज सकल सौभाग्यं समर्पयामि. प्रार्थना नमस्कारं समर्पयामि. नमस्कारोमि. आता ताटामध्ये 2 फुलं घ्या. दोघांनी एक फूल घ्या आणि देवाला वाहा. दोघांनी एक फूल देवाला वाहा. माल्याने मालक ध्यान करो. जगदीश ओम ह्रस्वा महागणपते नमः. आणि दादा उजव्या हाताने गावात नाही वापरायचा. ओम ह्रस्वा महागणपते नमः. यथा तुम्ही 2 वेळा हातावरून तामनात पाणी सोडून द्या. 2 वेळा तामनात पाणी सोडून द्यायचे. ओम ह्रस्वा महागणपते नमः. स्थावर धूपं समर्पयामि. ओम ह्रस्वा महागणपते नमः. स्थावर दीपं समर्पयामि. आता चला आता डाव्या हातात पै घ्या. तुमच्या उजव्या हातात पाणी घ्या. आणि मी या बॉक्सच्या बाजूने पण नैवेद्य पाणी नैवेद्य टाकायचं आहे. नैवेद्यार्थे नैवेद्यं समर्पयामि. अमृतस्वचे स्वाहा. प्राणाय नमः. परमात्मने नमः. उदरसुमन्मां ब्रह्मणे नमः. एकदा हातावरून तामनात पाणी सोडून घ्या.
एकदा हातावरून तांबडात पाणी सोडून द्यायचे. एकदा हातावरून तांबडात पाणी सोडून द्या. परत हातात पाणी घ्या. परत याला पाणी मिरवा. प्राणाय नमः अपराणाय नमः उदरनुकंडम ब्रह्मणे नमः. 3 वेळा पाणी. आता 3 वेळा हातावरून तांबडात पाणी सोडून द्या. 3 वेळा. उत्तरापक्षं समर्पयामि. हस्तमक्षं समर्पयामि. मुखमक्षं समर्पयामि. रोधवर्धनार्थे एक फूल घ्या. फुलाला नुसतं गंध लावा. देवाला फूल वाहते. रोधवर्धनार्थे सपुष्प चंदनं समर्पयामि. आता बघा, या बाजूचा विडा, या बाजूची नारळ, तिकडचा विडा डाव्या हाताचा आणि डाव्या हाताची नारळ, त्याच्यावरती पहिली पाणी घाला. पहिली पाणी घालायचं एक एक दे. उजव्या हातात पहिली घ्या. विडा नारळ ओम नमः महागणपते नमः. नमस्ते कुबेरदंडा स्वर्ण दक्षिणां समर्पयामि. प्रदक्षिणा राधनपुरं समर्पयामि. नमस्ते. आता आरतीचं दामन हातामध्ये घ्या. आरतीचं दामन हातामध्ये घ्या. कापूर पेटवा त्याच्यामध्ये. जय देव जय देव जय देव जय देव तमेव विद्याधनं तमेव त्वमेव सर्वं मम कायेन वाचा मनसेन्द्रियेण विद्याधना भागेत्वा करोमि यं ब्रह्मस्मै नारायणाय समर्पयामि. अजं केशवं नारायणं कृष्णामूलं भवदेवं धीरमानं भव्यावल्लभं ज्ञानकेतनं नामजनं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मंगलमूर्ती मोरया. देवाला दिलेचे त्यानंतर सुद्धा अग्नी घ्या. आधी मागे ठेवून द्या. ते हात एक जोडून छापलेलो हात जोडलो. सगळ्यांनी हातामध्ये एक फुलं लक्ष घ्यायचे. हात जोडायचे. हातामध्ये फुलं दोन करा म्हणजे दोघांनी घ्या. हातामध्ये दोघांनी एक फुलं लक्ष घ्या. हात जोडा. ओम यज्ञेन यशवन् देवास्तान ब्रह्मण्यमन्यासना एनातं देवान् श्री साध्यासं देवा. ओम राजाधिराजाय प्रसय स्वायते नमो वयं विष्णुनाय समेकामन् कामकामय प्रिय कामेश्वर सर्वभूतेराय विष्णुनाय महाराजमः. ओम सर्वेन्द्रदेवो विष्णुः कामतसंगे आविक्षदस्य
पुत्रे विश्वे देवा सभास्ते ओम एकदन्ताभ्येव नमः शरणकमले अनन्तपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि आदिदेवाला आता हातामध्ये थोडीशी अक्षर घेऊन ठेवा हात मी थोडंसं चावललेलं आणि तुम्ही हाताचा अभिषेक केलाय हा कशाबद्दल केला मनामध्ये काय इच्छा आहे देवाला मनातून सांगायचे आणि नंतर ती अक्षर देवाला व्हायची आहे तुम्ही सगळ्यांच्या वतीने सांगा आवाहनं नजामि नजामि कमलम पूजन नजामि संतुष्ट हीनं कर्तव्य देवा परिपूर्ण तुमे रूपं देशो देदुषजे पुत्रान्नेन्द्रे सर्व कामोच देवेधा ओम रस्वा महागणमः प्रार्थना प्रगात नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि वाद देवाला आणि दोन वेळा हातावरून तामनात पाणी सोडून द्या दोन वेळा हातावरून तामनात पाणी सोडून द्या ओम रस्वा महागणते नमः आणि नमो षोडशोत्तर पूजनेन तेन श्री महागणदेवता प्रियन्ताम् आपल्याला असं लावायला अशा उडून द्या दामनात छोड दो धारी में कान असे मागायचे आपण पूजा करून आपल्याला चुकी झाली असेल तर रेल्वेकडे माफी मागायचे कान पकडा यदक्षर पदमत विसर्गमी नवकरणे नमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर 11 विष्णूचं स्मरण करायचंय विष्णुमेनमो 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 हा तत्सद्ब्रह्मानंदो शुभम भवतु या ठिकाणी आपली पूजा सगळी पूर्ण झालेली आहे अभिषेक हे प्रत्येकाला दा वस्त्र आणि नारळ प्रसाद दिला येतो तथा सुमना ओढणीमध्ये आहे ओढणी आहे क्या नारायण डोक्याला तथा सुमना आणि हा असा तुम्हाला मी दिलाय हा घरी गेल्यानंतर काहीतरी तांदूळ दिले ते तुमच्या घरच्या नंतर मिक्स करा साफ करा त्या पाणी टाकायला मला नमस्कार करायचा पहिला थांबतो तिथे नमस्कार तुम्ही देऊ शकता या बाजूला टाका ठीक मला काय द्यायचे नंतर तिकडे द्या तिच्या जागेवर श्री वर्चस्व आयुष्यम आरोग्यम आवेदात शुभमानम हेते दान्यम दीर्घमायु डोक्याला लावा तुमच्या तथा सुमना अब जन्म से लेकर मृत्यु तक के सभी पूजा पाठ एवं कर्मकांडों हेतु बुक योर पंडित मोबाइल ऐप से पाएं। सनातन धर्म के अंतर्गत सभी प्रांतीय भाषाओं में अनुभवी पंडित केवल एक क्लिक में। आपकी पूजा अब हुई आसान। आज ही प्ले स्टोर से डाउनलोड करें बुक योर पंडित। अब पूजा पाठ हो या अनुष्ठान, पंडित मिलना हुआ आसान।